आपल्या ग्रँड अँड एपिक मध्ये बाहेर बसायला जागा थोडी कमी असल्यामुळे सगळं सामान जे होतं साईडला ते सगळं घरी पोहोचण्यात आलं. 31 ची आजपासूनच तयारी करू. आपण सगळं सामान काढलं आणि तिथं मस्तपैकी टेबल लावू उद्यापासून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या मेन स्टोअर पासून आपण ब्लॉग सुरू केलाय. तर आपल्याला जायचं आज शंकरच्या बर्थडे. आपल्या आत्याचा मुलगा आहे, याचा बर्थडे होता आज. याचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आपण गेलो मानपडाला चाललोय. त्याचे मित्र वगैरे आणि आपले भाऊ वगैरे तिथं थांबले. आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरचा ज्याचा पण बर्थडे असो त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट मानपडाला क्रोमाच्या समोर आपण बर्थडे सेलिब्रेट केला. आपल्याला ज्यूस पियाची इच्छा झाली म्हणून आपल्यासाठी मागवला मँगो ज्यूस पिताना आपल्या खिशामध्ये 500ची नोट होती, ती कुठेतरी पडली. त्या दुकानावर मी बघायला आपली 500ची नोट बरं दुकानात मी काढली होती, इथं पडली असं. असे पैसे जर हरवले तर आपल्याला वाटतं काहीतरी घेतलं असतं तर बरं झालं असं, कोणाला दिले असते तर बरं झालं. पण हरवले ना तर हरवल्यावर थोडं बेकार वाटतं. खिशे वगैरे चेक केले की कुठेच आपल्या खिशामध्ये पैसे राहिले नाही. मग आता कुठं पडले असतील हे विचारात मी कुठेतरी जावं, पण काय विचार करणार आता, पडलेले पैसे काय भेटत. पैसे जर दुकानात पडले असते तर लगेच भेटले असते, पण असं बाहेर रस्त्यावर पडलेले आपल्याला ते पैसे कधीच भेटणार नाही. म्हणून ते पैसे विसरलेले. आता निघालो आपल्या चायनीजवर जाण्यासाठी. चायनीजवर पोहोचल्यानंतर आपल्याला जे सगळं सामान वगैरे होतं इथलं सगळं आपल्याला घरी न्यायचं. घरी म्हणजे आपल्या बिल्डिंग खाली ठेवून द्यायचं. आपल्या मित्राचा पिकअप घेतला आणि पिकअप घेऊन आपण सरळ आपल्या मावशीच्या इथे गेलो. तो एक टेबल घेतला. टेबल म्हणजे ह्या टेबलवर 10 जण तरी बसतील असा टेबल आहे. तर आपल्या मेन्शर मध्ये येऊन वापस एकदा शंकरचा आपण बर्थडे सेलिब्रेट केला. सेलिब्रेट करून झाल्यानंतर सरळ आपल्या दुकानात आपला टेबल वगैरे काढून ठेवला आणि आपल्याला जे सामान जे बिल्डिंग खाली ठेवायचं होतं, जे घरी न्यायचं ते सगळं सामान पण काढले. टाकी वगैरे सगळं नेले. आता आपल्या दुकानाबाहेर जरा जागा मोठी होऊन त्याच्यानंतर एवढा ऑर्डर वगैरे आला की आपल्याला व्हिडिओ शूट करायला टाइमच भेटला.